मित्रांनो, एकाच प्रकारच्या गायीचे पालन करून आणि एकसारखाच आहार देऊन तरी सुद्धा कधी कधी आपल्याला दोन एकसारख्याच गायींकडून एकसारखे दूध उत्पादन मिळत नाही. एखादी गाय 10 लिटर दूध देत असेल तर दुसरी गाय 12 लिटर दूध देत असते किंवा कमी दूध देत असते. एखाद्या गायीला जास्त चारा दिला तरी तिची दूध उत्पादन क्षमता कमी असते, तर एखादी गाय अशी असते जिचा आहार कमी असतो तरी पण जास्त प्रमाणात दूध देते. तर मित्रांनो, याचे कारण काय आहे? का सर्व गाय एकसारखे दूध देत नाहीत किंवा का सर्व दूध उत्पादकांना एकसारखे दूध उत्पादन मिळत नाही? नमस्कार, मी रेवण जाधव आपले स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुमच्या गायीच्या दूध उत्पादनावर कोणत्या गोष्टी परिणाम करतात हेच आपण पाहणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गायीचे दूध उत्पादकतेवर परिणाम करणाऱ्या घटकांमधील पहिला घटक आहे जनावरांचे आरोग्य. जनावरांचे आरोग्य हे दूध उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आजारपण, तणाव इत्यादी कारणामुळे दूध उत्पादन कमी होऊ शकते. खाल्लेला चारा गायींसाठी किती पोषक आहे आणि त्यामध्ये गायींना लागणारी ऊर्जा आणि दूध निर्मितीसाठी लागणारे घटक आहेत की नाही हे त्यासोबत तुम्ही पाहणे गरजेचे असते. गायी दूध उत्पादनासाठी सदृढ नसतील, वारंवार आजार पडत असतील तर नक्कीच दूध उत्पादनावर परिणाम होणार. दुसरा आहे जनावरांचा आहार. जनावरांना आहार कोणता, कधी द्यावा आणि किती द्यावा याचे ज्ञान नसल्यामुळे सुद्धा कित्येक दूध उत्पादकांना अपेक्षित दूध उत्पादन मिळत नाही. जनावरांना हिरवाच आणि सुका चारा दोन्ही योग्य प्रमाणात द्यावा लागतो. त्याचसोबत पशुखाद्य आणि क्षार मिश्रण योग्य प्रमाणात देणे गरजेचे असते. क्षार मिश्रण या दूध वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत असते. गायीचे दूध उत्पादन क्षमतेनुसार त्यांना वेगवेगळं क्षार मिश्रण देणे गरजेचे असते. 15 ते 20 लिटर साठीच्या गायींसाठी तुम्ही कृषी क्रांतीचे हिरकणी, 20 ते 25 लिटरच्या गायींसाठी महाराजा आणि अन्नपूर्णा आणि 25 लिटरच्या पुढील गायींसाठी तुम्ही कृषी क्रांतीचे दूध सम्राट हे उत्पादने वापरू शकता. ते तुमच्या गायींच्या उत्पादनासाठी वाढ करतील. तिसरा आहे ऊन आणि गोठा व्यवस्थापन. आसपासच्या वातावरणाचा सुद्धा गायींच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. गोठ्यामध्ये आवश्यक सूर्यप्रकाश नसेल, आवश्यक खेळती हवा नसेल किंवा जास्त वेळ उन्हात असतील तर डिहायड्रेशनमुळे त्यांच्या दूध उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळ्यात गायींची आवश्यक काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात गायींची काळजी कशी घ्यावी यावर मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे. तुम्ही तो वरील आय या बटनावर क्लिक करून बघू शकता. सोबतच गोठा व्यवस्थापनावर मी वारंवार शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना मार्गदर्शन करत असतो, तेव्हा खालील नंबरवर आम्हाला कॉल करायला विसरू नका. आशा करतो की गायीच्या दूध उत्पादनावर परिणाम करणारे 3 महत्त्वाचे घटक तुम्हाला समजले असतील. कृषी क्रांती ही शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना उत्तम दूध उत्पादन मिळवून देण्यासाठी कार्यरत असणारी कंपनी आहे. कृषी क्रांतीच्या उत्पादनांचा वापर करून सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि दूध उत्पादकांनी आपल्या गुरांचे आरोग्य तर जपलेच आहे, शिवाय त्यांना एक दर्जेदार जीवन देऊन दूध उत्पादनात देखील दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि त्यानंतर भारतभर कृषी क्रांतीला पोहोचवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळेच कृषी क्रांती कंपनीचे डिस्ट्रीब्युटर बनून तुम्हाला प्रतिमाह 50,000 ते 1,00,000 रुपयापर्यंतची कमाई करण्याची संधी प्राप्त करून देत आहोत. जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर बनवू इच्छित असाल किंवा आपल्या गुरांच्या आरोग्यासाठी कृषी क्रांतीचे उत्पादनांचा वापर करू पाहत आहात तर आत्ताच आपल्या कृषी क्रांतीला भेट द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.